खाडे परिवारामधील आपल्या भगिनीवर झालेला त्याच्यामध्ये तिचं झालेलं निधन या निमित्ताने सगळं गाव नव्हे तर हा परिसर भयभीत झालेला आहे। हा प्राणी एका रात्रीत आपल्या सर्वांना माहिती का जुनी लोक देखील म्हणतात का 12 कोस वाघ एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी आजूबाजूला आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावात काल ही दुर्दैवी घटना घडली। प्रथमतः त्या भगिनीला आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। आज जशी घटना घडली तर यापूर्वी देखील अनेक घटना घडल्या। मला वाटतं की अजून 1 वर्ष देखील झाल्यानंतर तुझ्या नरवडीचं देखील अशाच प्रकारे तिचा अंत देखील झाला। त्यावेळी देखील आपण या परिसरामध्ये बिबट्यांची वाढणारी संख्या ही चिंताजनक आहे। तशी आपल्याकडे घटना काल घडली। परवाच्या दिवशी आपण म्हणत असतो की बिबट्या हा दिवसाच्या क्षेत्रामुळे आपल्या परिसरात वाढलाय। परंतु कानूर नकाई सारख्या गावामध्ये देखील परवाच्या दिवशी कोरोनावरती ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी हा सगळा परिसर आता बिबट प्रवण क्षेत्राच्या अंडर आलेला आहे आणि तो कुठला भाग वगैरे काही पाहत नाही। जसं इथं घटना घडली तर त्याच्या अगोदर 5 दिवसापूर्वी गिरजाळ्याला देखील अशीच घटना घडली। त्या शेतकऱ्याच्या शेळ्या देखील त्या बिबट्याने म्हणजे जिथं फक्त आता सध्या परिस्थितीमध्ये वाटाणा वगैरे बटाट्याची पिकं छोटी छोटे तुम्हाला माहिती पाडताना गिरजाळा तिथं आणि कानूर बाबळच्या परिसरात हल्ले होत आहेत। आपली सरकारला विनंती अशा प्रकारची राहील, राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हा विषय दोन्ही सरकारच्या अंडरच्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट जर राज्याचं आहे तर केंद्राचं देखील आहे। काही कायदे हे केंद्राने करायचे असतात, काही कायद्यांची अंमलबजावणी राज्याने करायची असते। राज्य सरकारने आता अण्णांनी जे सांगितलं की मयत प्राणी असेल किंवा हल्ला झालेला जखमी व्यक्ती असेल प्राणी असेल याला देखील मदत करण्याचं काम सरकार करत असतं। तर देशामध्ये हे करत असताना ज्यावेळी तुम्ही म्हणत असता की आम्हाला पिंजरा लावता येत नाही हे कारण आम्हाला अजिबात पटत नाही। तुम्हाला जर पिंजरा लावता जरी येत नसेल तर तुम्ही पिंजरे तयार कशाला करता गेले हा आमचा पहिला पोलीस डिपार्टमेंट असेल फॉरेस्ट असेल आमचं म्हणणं आहे तर तुम्ही लोकांना हे आता सांगायचं काही कारण नाही का आम्हाला पिंजरा लावता येत नाही। पिंजरा बनवताना तुम्ही 2 पार्ट केलेत, एक त्याचं जे भक्ष्य आहे आणि हा दुसरा भक्षक ज्या ठिकाणी आहे तर 2 कंपार्टमेंट त्याच्यामध्ये केलेले आहेत। कोंबडी ठेवली तर कोंबडी देखील त्याच्या हाती लागली नाही पाहिजे, त्याच्याबरोबर शेळी असेल कुत्रा असेल त्याला काय त्या ठिकाणी लागल्या पाहिजे ते सावध म्हणून त्यांनी हल्ला करून ऑटोमॅटिक तो त्याच्यामध्ये अडकला पाहिजे। आता याचा अर्थ अण्णांनी सांगितला की यांचा खटका त्या ठिकाणी पडला नाही तर पहिली आमची विनंती त्या ठिकाणी राहील तर तुमचे जेवढे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आमची सांगत राहील जेवढे तुमचे आहेत त्याला जशी आपण मोटरसायकल सर्व्हिसिंग करतो तसं तुम्ही सगळेजण त्याचे सर्व्हिसिंग करून घ्या। काय बिबट्या बोलता तर तुमचा माणूस एखादा आज 100% तो ऍक्टिव्ह आहे की नाही त्याची टेस्टिंग तुम्ही घेतली पाहिजे आणि मग तो काय तर लाईट बोर्ड आहे असं करते का डीपी जळाली का डीपी पाठवून देतो आम्ही खुश होतो डीपी आली आणि चालू करायला मोटर गेलं का डीपी बंद त्या ठिकाणी तसं तुमचं देखील पिंजऱ्याच्या बाबत होऊ नये। नंबर 2चा विषय आमचा या संदर्भामध्ये असा आहे की सर्व आपल्याला सांगायचे आणि फॉरेस्टला देखील माहिती अधिकाऱ्याला की मित्रांनो हा प्रश्न लगेचच्या लगेच सुटणारा अजिबात नाही। याचं कारण असं की आपल्या प्रत्येकाच्या घरात मांजर आहेत का नाही, मांजर आहेत का नाही आपल्याला माहिती का एका वेळी मांजरीला किती पिल्लं होतात। हॅलो वाघाची मावशी कोण मग अशा वेळी जर त्या वाघांना तर एका वेळी 3-3, 4-4 पिल्लं जर होत असतील तर तुम्हाला माहित असेल अधिकाऱ्यांना देखील माहिती आहे या परिसरामध्ये राज्यामध्ये गावडे साहेब बिबट्यांची जी संख्या आहे ती जवळपास 700च्या दरम्यान गेलेली त्या ठिकाणी आहे। 700च्या दरम्यान त्या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे आपण किती जरी म्हणत असो त्या बिबट्याच्या सोबत त्या ठिकाणी राहणं हे काही शक्य होणार नाही तर याच्याकरता कायदे राज्याचे आणि केंद्राचे होणे गरजेचं आहे। आमचं पहिलं म्हणणं अशा प्रकारचं आहे की जिल्हा आपत्ती समिती असते जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर त्याचप्रमाणे राज्याची आपत्ती व्यवस्थापन समिती आहे
त्याच्यामधून निधी अरे बैस कायला जातो सारखा तू काय बाबा आता मधल्या काळामध्ये काही बिबटे बघ उघडले हे गुजरातला त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले. मुरुड एक आता राज्यामध्ये एक ट्रेंड आहे, 5 मिनिट जे काय चांगलं असेल ते गुजरातला त्या ठिकाणी जातं. आमचं म्हणणं एवढंच आहे का जे 8 मधल्या काळामध्ये चिमटे प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये तिथं एक फॉरेस्टमध्ये परदेशातल्या आफ्रिकेतले चिमटे विमानाने त्या ठिकाणी आणले आणि त्यांची व्यवस्था तिथं केली. आमचं डिपार्टमेंटला असं म्हणणं आहे का तुम्ही या महाराष्ट्रामधून तिथं आता गुजरातला व्यवस्था आहे, तशा कंपन्या तिकडे जातात, तसा तुम्ही प्रस्ताव तयार करा आणि इकडचे सगळे बिबटे तिकडच्या फॉरेस्टमध्ये नेण्याकरता प्रस्ताव त्या ठिकाणी देण्याचं काम करावं. नंबर पुढचा विषय असा आहे काहीच्यात जो कायदा एक व्हायला पाहिजे की आपणा सर्वांना माहिती की खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील संसदेमध्ये एक विषय मांडला का आपल्या या भागात बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये वाघांचं बिबट्यांचं प्रजनन जे आहे तो प्रजनन बंदीचा कायदा या ठिकाणी म्हणजे रसबंदी त्यांची करणं हे गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी देखील केंद्र सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून आपण सर्वांनी याबाबत पुन्हा एकदा एक नुसता आता हा गावापुरता विषय तर आपल्या ह्या 4-5 तालुक्यामध्ये एकदा जसं आपण शेतमालाच्या संदर्भात रास्ता रोको करतो, आंदोलन करतो, तसं बिबट्याच्या बाबत आपण पुढाकार घेऊन एक मोठं ह्या 4 तालुक्याचं मोठं आंदोलन आपल्याला करावं लागेल आणि बिबट्याची नसबंदी झालीच पाहिजे. हा कायदा केंद्राने करणं हे गरजेचं आहे. याबाबत आपण सगळं करू. माझी फक्त एवढीच विनंती आता हातात मोबाईल बऱ्याच वेळा न्यूज वाल्याला पाठवायचे शिळीवर हल्ला होतो, गायांवरती वासरांवर होतो, तर त्यावेळी डॉक्टर्स असतील किंवा फॉरेनचे कर्मचारी असतील यांच्याकडून बऱ्याच वेळा पंचनामा करण्यामध्ये टाळाटाळ त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून ज्या ज्या शेतकऱ्याचे जनावर जखमी होत असेल, मृत पावत असेल याचा मागचा पुढचा विचार न करता 24 तासाच्या आतमध्ये सगळी कार्यवाही पूर्ण करून त्या शेतकऱ्यांना मदत सरकारची त्या ठिकाणी केली पाहिजे. तुमच्या कोणाच्या खिशातली रक्कम जात नाही तर आमच्याच लोकांकडून घेतला जातेला टॅक्स ही मदत म्हणून त्या लोकांना मिळणं तातडीने गरज आहे याची